राधे राधे. बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने निघालेली यात्रा आता अशा पवित्र पावनभूमीमध्ये आलेली आहे. आपण बघत आहोत बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने निघालेली यात्रा नेपाळ प्रांतामध्ये आणि मुख्य तीर्थक्षेत्र काठमांडू आणि काठमांडू या ठिकाणी आलेले आहे. आणि ह्या काठमांडूचा मुख्य दरवाजा, या मुख्य दरवाजातून आपण बघत आहोत समोर महानंदी आणि त्याच्या पुढे शिवलिंग आहे, पंचमुखी शिवलिंग पशुपतीनाथ, त्याचा हा मुख्य दरवाजा. आणि या ठिकाणी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने निघालेली यात्रा आणि त्याच मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर असा भव्य परिसर आपण पाहत आहोत. या ठिकाणी प्रत्येक जण आपली मनोकामना मनवांछित फल पाहण्यासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित राहतात. आणि आपल्या बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आलेले सर्व यात्रेकरू या ठिकाणी आताच पशुपतीनाथाचं दर्शन करून तृप्त होऊन तृप्त मुद्रेने आनंदाने या ठिकाणी समोर आलेले आहेत. अशा पद्धतीनं सगळं दर्शन करून या ठिकाणी आपला फोटोग्राफी सेल्फी काढण्यामध्ये व्यस्त असणारे सगळे बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आलेले सर्व यात्रेकरू आपण या ठिकाणी पाहत आहोत. सर्वांनी रुद्राभिषेक रुद्रपठण करून आपल्या गळामध्ये रुद्राक्ष माळा घालून या ठिकाणी सगळेजण आनंद या ठिकाणी व्यक्त करत असताना आपण बघत आहोत बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने निघालेली यात्रा. आणि या ठिकाणी सर्व यात्रेच्या चेहऱ्यावरचा आहे पशुपतीनाथाच्या दरबारातील हा भव्य परिसर आपण या ठिकाणी पाहत आहोत. हा आनंद या ठिकाणी सगळ्यांना देण्यासाठी आपण अविरत अट्टहास करत असतो. प्रत्येक तीर्थाचे यात्रेचं दृश्य व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवायचं आम्ही कार्य करतोय. निश्चितपणे आपल्याला हाही व्हिडिओ पसंत पडेल. नेपाळमधील काठमांडू या ठिकाणचा पशुपतीनाथाचं मुख्य दर्शन आणि त्या मुख्य दर्शनानं तृप्त झालेले यात्रेकरू आणि ह्या मुख्य दर्शनातलं हे मेन गेट, या मेन गेटमध्ये आता आपलं सर्वांचं दर्शन होऊन यात्रेकरू या गेटमधून आलेले आहेत. बघत आहोत आपण सुंदर असा नजारा आणि सर्व यात्रेकरू या यात्रेकरूचा आनंद सुंदर असं पशुपतीनाथाच्या या दरबारामध्ये असणारं हे सर्व आणि यात्रेकरू आपल्या आपल्या आणि फोटोमध्ये सेल्फीमध्ये व्यस्त आहेत. हा भव्य परिसर एक आगळी वेगळी कलाकृती, पशुपतीनाथाच्या दरबारातील हे भव्य मंडप आणि असं आगळं वेगळं दृश्य आपण या ठिकाणी बघत आहोत. सुंदर अशी कलाकृती, सुंदर अशी मंदिरं, सुंदर अशा आकृत्या, त्या मंदिरातला सुंदर आनंद घेऊन आपण आता पुढे चाललेलो आहोत. अतिशय भव्य 250 एकरामध्ये असणारं हे भव्य असं असणारं पशुपतीनाथाचं मंदिर पांडव स्थापित. आणि याच ठिकाणी केदारनाथ आणि पशुपतीनाथ दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथला भगवंताचा पाठीचा शरीराचा भाग आणि इथं शिराचा मुंडक्याचा भाग, अशा पद्धतीनं दोन भाग आहेत. आणि एक अनोखं महत्व, कारण शिर या ठिकाणी आहे, तोंड या ठिकाणी असल्यामुळं त्याचं एक आगळं वेगळं महत्व या ठिकाणी सांगितलं जातं. असं असणार हे पशुपतीनाथाचं सुंदर भव्य मंदिर. आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण बघत आहोत सर्व माणसंच काय पण पशु पक्षी हे सर्व या ठिकाणी आनंद घेतात. आणि बाबाच्या दरबारामधला हा एक अनोखा नजारा. आपण या ठिकाणी पाहत आहोत. जय बाबा भोले की. अप्रतिम नजारा पशुपतीनाथ बाबाच्या दरबारातील भव्य प्रांगणातील भव्य कलाकृती आपण पाहत आहोत. सुंदर असा नजारा, वेगवेगळं असं इमारतीचं एक देखणं स्वरूप
नेपाळचं हे दृश्य आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. 12 ज्योतिर्लिंगापैकी अर्ध ज्योतिर्लिंग पशुपतीनाथ. केदारनाथाला अर्ध ज्योतिर्लिंग आणि पशुपतीनाथाला अर्ध ज्योतिर्लिंग, दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग. असा अनोखा नजारा, अनोखं दृश्य, अनोखी कलाकृती आणि हे नेपाळचं अप्रतिम सौंदर्य आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला आवडेल. आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या मंदिराचे अप्रतिम असे फोटो, व्हिडिओज, धार्मिक महात्म्य आपल्यासमोर आम्ही निश्चितपणे पोहोचवू आणि तो 8 तास आम्ही करणार आहोत. धन्यवाद. राधे राधे, राधे राधे, राधे राधे. जय भोले बाबा.